काय आहे? माझा आवडतो की नाही प्यायला? काय सगळ्यांना आवडतं ना? आणि हे कशापासून बनवतात ते? आंब्यापासून. आणि हे काय आपल्याकडं आंबा आहे की नाही? आता खरंच यामध्ये आंबा नैसर्गिक आंब्याचाच हा रस असतो का फक्त आंब्याचा फ्लेवर मारलेला असतो किंवा आंब्याचा फक्त सुगंध ह्याच्यामध्ये टाकलेला असतो हे आपण बघूया आज, आहे की नाही? तर मग हे बघण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? तर का माझ्याकडे एक सोडियम हायपोक्लोराईड आहे. हे सोडियम हायपोक्लोराईड सगळ्यांना माहित आहे. आपल्या घरी फरशा पुसायचं जे सोल्युशन असते की नाही, त्याला ब्लीच सोल्युशन असं सुद्धा म्हणतात. तर हे ब्लीच सोल्युशन आहे सोडियम हायपोक्लोराईड. आणि माझ्याकडे हा एक आंबा आहे. मी शेतातला तोडून आणलेला आंबा आहे. शेतातला तोडून आणलेला आंबा आहे. तर आंबा जर कोणता आंबा पिवळा रंग होतो आणि कोणत्या आंब्याचा हिरवाच राहतो पण तो पिकलेला असतो, आहे की नाही? असं आंब्यामध्ये काय होतंय? पिवळा रंग येणं म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला? पिवळ्या रंग जे येतो की नाही, सनसेट येलो म्हणतात त्याला. तर ते नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये कॅरमल वाढतं आणि कॅरमल वाढल्यामुळे काय होतं? त्याच्यामध्ये पिवळा रंग हळूहळू यायला लागतो. तर आज आपण बघूया आता काय होतंय. हे नैसर्गिक आंबा आहे. या नैसर्गिक आंब्याचा काय करूया आपण? रस काढून घेऊया थोडासा. या ह्याच्यामध्ये काय करूया आपण? रस काढून घेऊ, आहे की नाही? पाणी घे ना थोडस पाणी. तर बघा इथं या कोळीपासून काय केलं आपण? रस काढलेला या आंब्याचा, आहे की नाही? या आंब्याचा थोडासा अशा पद्धतीचा रस झालेला आहे. पण आणि तर हे नैसर्गिक आंब्याचा रस आहे. आणि हा कोणता रस आहे? हे तुम्ही जे पिता की नाही दररोज, हे माझा. आता मला माहित नाही हे कशाचा रस आहे, ह्याच्यात आंबा आहे का नाही काय माहित नाही आपल्याला. तर आज बघूया आपण याची काय करूया, एक परीक्षा करूया. आणि परीक्षा केल्यानंतर परीक्षेमध्ये हे आंबा ओरिजिनल आहे का हा आंब्याचा ज्यूस ओरिजिनल आहे, या दोन्ही पैकी आपण कोणता आंब्याचा रस ओरिजिनल आहे हे आपण बघूया. आणि त्यानुसार आपण सगळेजण ठरवूया मग हे प्यायचं आहे, हे ज्यूस प्यायचा आहे का हे ज्यूस प्यायचं आहे आपल्याला. तर या दोन्ही पैकी आपण काय करूया या ठिकाणी घेऊया. तर आता हे सोन जे कार्ड बरं त्याच्यावरती दिलेलं आहे हे कशापासून तयार केलेलं आहे? आंब्यापासून. आंब्याच्या रसापासूनच तयार झालेलं आहे असं याच्यावरती लिहिलेलं आहे. मग आंब्याच्या रसावर तयार केलेला असेल तर दोन्ही मधला फरक आता थोड्या वेळात आपल्या समोर दिसणार आहे. आता इथं बघा, इथं आंब्याचं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्या आंब्याचा स्मेल म्हणजे वास सुद्धा आंब्यासारखा आहे की नाही? आणि इथं या आंब्याला सुद्धा तुम्ही घेऊन बघितलं, हा सुद्धा आंब्यासारखाच वास येत आहे आपण. तर आता बघूया आपण, हे माझ्याकडे एक सोल्युशन आहे ब्लीच सोल्युशन. आपण या दोन्हीची आता टेस्ट करूया आणि याच्यामध्ये काय होतं आपण बघूया. याचा रंगामध्ये काय बदल येतं आपण पाहूया. याच्यामध्ये आपण काय करूया, थोडस पाणी टाकूया म्हणजे हे काय होईल, थोडस पातळ होईल, आहे की नाही? आणि हे आंब्याचा रस झाला. आपण घरी जसा पोळी बरोबर रस खातो की नाही, तर रस खातो तसा आपण बघूया. आता बघा इकडे बघा, मी एक 2-4 थेंब याच्यामध्ये काय करतो, ब्लीच सोल्युशनच्या टाकतो. सोडियम हायपोक्लोराईड याच्यात टाकू आपण. टाकल्यानंतर काय करूया आपण, असं ढवळूया. त्याचा रंगात काही बदल झालेला दिसतो का आपल्याला? नाही दिसत, आहे की नाही? आता आपण काय करूया, हे ब्लीच सोल्युशन आपण काय करूया, सोडियम हायपोक्लोराईड या आंब्याच्या पल्पमध्ये किंवा आंब्याच्या रसामध्ये आपण 2-4 हे काय करूया आपण टाकूया. आणि आता काय करूया आपण, याला सुद्धा आपण काय करूया, थोडस ढवळूया. त्यांना जर आपण असं ढवळत गेलं तर थोड्या रंगामध्ये काय बदल वाटत आहे का तुम्हाला? काय व्हायला बदल? त्याला आणखी 2-3 मिनिटं जर असं आपण ढवळत ठेवलं तर काय होतं याचा माहिती का? त्याचा जो रंग आहे आंब्याच्या रसासारखा जो रंग आहे, तो रंग काय होतो, निघून जातो. कशामुळे निघून जातो माहिती का तुम्हाला? ह्याच्यामध्ये आंब्याचा खरा ज्यूस नसतो. ह्याच्यामध्ये सिंथेटिक कलर असते. सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये जे कलर टाकतात की नाही, ह्याच्यामध्ये ना आंबा असतो
आणि आंब्याचा रस असतो. ह्याच्यामध्ये जो रंगासाठी वापरला जाते ते काय वापरल्या जातं माहिती का? तुम्ही पेट्रोलचा वास घेतला की नाही कधी? पेट्रोलचा वास सुगंध येतो ना, तर त्याला सिंथेटिक कलर म्हणतात, सिंथेटिक स्मेल म्हणतात. तर तो सिंथेटिक स्मेल याच्यामध्ये काय केलेलं असतं या वापरल्या जातं या. त्यामुळं हे पिणं कसं आहे माहिती का, आरोग्याला घातक असतं. आणि हे जर प्यायला लागला आपण, याच्यामध्ये कुठलाही नैसर्गिक घटक नाहीये. आणि तुम्ही म्हणता सर मग हे कंपन्या कसं काय विकतायत, असं यांना कशी परवानगी दिली आहे? तर यांनी एक कधी तुम्ही जर बारीक अक्षरामध्ये वाचलं की नाही ह्याच्यावरल्या सूचना किंवा ह्याच्यामध्ये असणारे जे इन्ग्रेडियंट आहेत ते सगळं जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, पूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये कलर राहिला का आंब्याचा, आणि हे आपला नैसर्गिक आंब्याचा बघा बरं आहे का, ह्याच्यात काही बदल झालेला आहे का? नाही. आणखी याच्यामध्ये टाकू आपण तरी पण बदल होणार नाही, आहे की नाही? याचं कारण काय माहिती का तुम्हाला? हे नैसर्गिक आंबा आहे. या नैसर्गिक आंब्यामध्ये असणारा जो नैसर्गिक रंगाचा जो बंध आहे ते बंध हे सोडियम हायपोक्लोराईड सोडू शकत नाही. पण ह्याच्यामध्ये असणारा जो बॉन्ड आहे, बंध आहे, हे जो कॅरामाइन कलर आहे त्या रंगाचा बंध किंवा सिंथेटिक कलरचा बंध आहे, रासायनिक बंध, हे सोडियम हायपोक्लोराईड काय करतो, ब्रेक करतो, तोडून टाकतो. त्यामुळे तो काय होतो, रंग नाहीसा होतो. तर अशा पद्धतीने हे पेट्रोलियम पदार्थापासून बनवलेला रंग असतो. म्हणून आपण जर दररोज हे तुम्ही जे काय कोल्ड्रिंक्स असतात, हे काय माझा असेल, पेप्सी असेल, स्प्राईट असेल, काय जे असेल, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक तत्व नसतं. म्हणून आता तुम्हाला आता ठरवायचं की मी आजपासून हे पिणार आहे का नाही पिणार.